नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची बातमी आहे नांदेडमधील। नांदेड शहरातील गरीब व गरजू रुग्णांना एक वेळचं हक्काचं जेवण मिळावं आणि नांदेड शहरामध्ये आलेल्या कोणताही रुग्ण उपाशीपोटी राहू नये या उद्देशाने स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी नांदेड याने अन्नछत्र सुरू केलं आहे। त्या माध्यमातून गेली 7 वर्ष झाले नांदेड शहरातील विविध ठिकाणी त्या अन्नछत्राच्या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण देण्याचं काम करतात। तर पाहूयात संध्याकाळच्या वेळेला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अन्नदान करताना आमचे प्रतिनिधी गणेश शिंदे यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आम्ही थेट फिरत असताना डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये आलो असता एक चांगला उपक्रम आम्हाला दिसला आणि त्या क्षणी आम्ही कव्हर देखील केला आहे। श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र सोमेश कॉलनी कला मंदिर नांदेडच्या वतीने गेली 7 वर्षापासून सातत्यानं सायंकाळच्या वेळेमध्ये जे काही नांदेडमध्ये जे काही धर्मशाळेमध्ये रुग्ण राहतात, त्यांची बाळं असतील किंवा जे पेशंट हे दवाखान्यात असतात आणि त्यांची राहण्याची सोय धर्मशाळेच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय झाली पाहिजे आणि त्यांना उपाशीपोटी झोपता येऊ नये यासाठी जे काही श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्रच्या माध्यमातून अनेकांना ते आज डब्याचे वाटप करतात, जेवणाचं वाटप करतात आणि संध्याकाळी चांगलं जेवण करून एक छान प्रकारे जेवण त्यांच्या प्रतिक्रिया छान जेवण त्यांना एक चांगलं उपक्रम राबवत असतात। त्यासोबत आपल्याकडे त्यांचे श्री स्वामी समर्थ मंदिराचे अन्नछत्राचे सेवेकरी देखील आहेत। सर, आपण किती वर्षापासून? सर, हे उपक्रम सतत 7 वर्षापासून कोविड असो की पाणी असो, पाऊस असो, भूकंप असो, काही असो, हे सेवा मंदिरातर्फे चालू राहते निर्विरोध, म्हणजे कधी थांबत नाही सेवा ही। सर, आपण पाहत असताना आपल्याला दवाखाना म्हटलं की आणि त्यामध्ये विशेष म्हटलं सरकारी दवाखाना म्हटलं की अनेक गोरगरीब येतात आणि खरंच गरजू असते। ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याची तुमच्या संकल्पना कशी आली त्या संदर्भात? हे आमचे जे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत सगळे त्यांच्या कल्पनेनं करतोय आम्ही। फक्त सेवेकरी आहेत। फक्त विष्णुपुरी शासकीय दवाखाना नाही, श्यामनगरचा स्त्री रुग्णालय आणि त्याच्यासोबत रयत हॉस्पिटल, अशा तिन्ही दवाखान्याला दररोज संध्याकाळचं जेवण हे मंदिरातर्फे पाठवण्यात येते। सर, जी हॉस्पिटल गोरगरिबासाठी परवडणारी असतात आणि तिथं कमी खर्चामध्ये सर्वांना येता यावं आणि ते या ठिकाणी येणारे म्हणजे एक मीडियम वर्गातले असतात आणि त्यांना जेवणाची सोय व्हावी यासाठी उपक्रम राबवत असतात। सर, ही टीम नेमकं किती लोकांची आहे आणि काय काम करतात? हे सेवक मंदिराचे ट्रस्टी जे आहेत त्यांचं भरपूर सहकार्य राहते या गोष्टीमध्ये, त्यांनी सुरू करतात। सेवेकरी इथं आम्ही मंदिरात सेवे करणारे सेवेकरी कमीत कमी 40 ते 50 सेवेकरी आहोत आणि इथं दररोज येणारी टीम आमची 9 मेंबरची टीम आहे। सर, बरे सेवेकरी एवढे काम करत असतात, जवळपास 40 ते 50 लोकांची टीम आहे। यांना काय पगारी असतात का सेवा? काय सेवेकरी म्हणजे सेवा करणारे, पगार वगैरे काही नाही। जवळपास 50 ते 60 माणसं हे संपूर्ण करत असतात आणि यांची सेवा देखील करत असतात। सर, आपण या अन्नछत्राचं काम करत असतं, यामध्ये नेमके कोणते पदार्थ असतात आणि काय काय असतं? सर, ह्याच्यामध्ये चपाती, भाजी, एक गोड आणि पुलाव असं 4 आयटम दररोज येतात तिथं जेवण करण्यासाठी। दररोजसुद्धा भाजी वेगळी वेगळी राहते आणि चपाती आणि पुलाव हे सेम राहते, गोड बदलत राहते। सर, कधी बेसन चक्की, कधी शिरावडी, कधी गुलाबजामुन, वेगवेगळ्या प्रकारचं गोड इथे येते। सर, या डब्यासोबत गोड देखील असतं, कारण की आता सध्या आपण पाहत असताना थोडं करायचं आणि भलं दाखवायचं या कुठंतरी गोष्टीला दुजारा देऊन एक चांगलं काम केलं पाहिजे, एक उत्कृष्ट काम केलं पाहिजे। असंच काम करणं गरजेचं आहे, असं स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल। त्यासोबतच काय ते जे उपक्रम आहेत ते मंदिराचे अध्यक्ष सुनील भाऊ शर्मा आणि उपाध्यक्ष हेमंत भाऊ गित्ते, असे सचिव पवार सर आणि श्रीनिवास चौधरी, पिंपरखेडे सर, गवारे सर, असे हे 22 लोकांची जे मेंबर आहेत। पूर्ण लोकांचे नाव आम्हाला माहीत नाहीत, ह्यांची संकल्पना आहे। फक्त आम्ही त्यांची संकल्पना पुढे घेऊन सेवे करण्यासाठी येतो। बाकी जे तुम्हाला नाव सांगितलेले आहेत हे असे 22 लोकांचं नाव आहेत, हे लोक करतात आणि आम्ही त्यांचे सेवेकरी म्हणून महाराजाची सेवासाठी आम्हाला हे लाभ भेटते। त्यांचा सेवा करायसाठी जे आम्हाला हे हा मंच भेटला सेवा करायसाठी, म्हणून आम्ही सुद्धा स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्राचे खूप खूप आभारी आहोत। सर, धन्यवाद। सर, रामेश्वर जामगेसह गणेश शिंदे, धन्यवाद, थँक्यू। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।